नमस्कार. आज आपण पाहणार आहोत व्हाईट सॉस पास्ता. त्याच्यासाठी मी ते अर्धा वाटी पास्ता घेतलेला आहे. पास्ता स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि आपल्याला शिजवून घ्यायचं आहे, बॉईल करून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी टाकलेलं आहे, थोडंसं तेल टाकायचं आहे. तेल टाकल्याने काय होतं, पास्ता भांड्याला चिटकत नाही. हे बघा, मीडियम गॅसवर पास्ता शिजवून घेतलेला आहे. झाकण ठेवलेलं आहे आणि बघत आहे पास्ता शिजला का. पास्ता शिजलेला आहे. यातलं पाणी गाळून घ्यायचं आहे आपल्याला. आणि एकीकडे एका भांड्यात मी अमूल बटर घेतलेलं आहे. हे बघा, एका भांड्याकडे मी स्लो गॅसवर अमूल बटर टाकलेलं आहे. 2 चम्मच मी इथे मैदा वापरलेला आहे. 2 चम्मच मैदा टाकायचा आहे. मॅश करून घ्यायचं आहे. गॅस फास्ट करू नका. मैदा 2 चम्मच टाकल्यावर दीड कप मी तिथं दूध वापरलेलं आहे. दूध 1.5 कप घेतलेलं आहे. हे बघा, इथे 1.5 कप मी दूध टाकलेलं आहे. आणि आता आपल्याला शिजलेला पास्ता टाकायचा आहे त्याच्यावर. गॅस स्लोच केलेला आहे, जास्त फास्ट केलेला नाही आहे. चिली फ्लेक्स टाकलेलं आहे. मीठ टाकायचं आहे. ओरिगानो टाकायचं आहे. काळी मिरी पावडर टाकायची आहे, जे आपण मिरपूड पण बोलतो. आणि सगळं मॅश करून घ्यायचं आहे, फिरून घ्यायचं आहे. पास्त्यामध्ये सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. छान असं मिक्स झाल्यावर आपल्याला इथे चीज टाकायची आहे. मी इथे गॅस स्लोच ठेवलेला आहे. गॅस स्लो करा, नाही तर बंद करून तुम्ही चीज खिसून टाका वरून. एका भांड्यात पास्ता काढायचा आहे. पुन्हा चीज टाकलेली आहे. छान असा व्हाईट सॉस पास्ता तयार झालेला आहे आपला घरच्या घरी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.